हॅलो एव्हरीवन, विनया टेंबे हिअर. आज आपण कॅन आणि कांट याची काही वाक्य बघूया, प्रश्न बघूया, नकारार्थी वाक्य बघूया आणि नकारार्थी प्रश्न बघूया. करते मी सुरुवात. कॅन किंवा कांट. कॅन हे झालं ॲफर्मेटिव्ह, पॉझिटिव्ह, आणि कांट हे झालं नेगेटिव्ह, नकारार्थी. आता कांट ह्याचा फुल फॉर्म आहे कॅनॉट. कॅनॉट हा फुल फॉर्म आणि शॉर्ट फॉर्म त्याचा कांट. कांट हे आपण साधारणपणे बोलीभाषेत वापरतो बोलताना, आणि कॅनॉट हा फुल फॉर्म आपण लिहिताना वापरतो. पण असं कंपल्सरी काही रूल नाही आहे. लिहिताना आपण कांट लिहू शकतो, बोलताना आपण कॅनॉट म्हणू शकतो. पण साधारणपणे जेव्हा आपण बोलताना कॅनॉट म्हणतो तेव्हा आपण एखाद्या शब्दावर किंवा त्या वाक्यावर भर देऊन बोलायचं असेल त्यावेळेला बोलतो. अदरवाईज आपण कांट असं साधारणपणे म्हणतो. आणि हा कॅन किंवा कांट हे आपल्याला काय दाखवतं? साधारण मॅक्झिमम टाईम ते आपल्याला पॉसिबिलिटी म्हणजे शक्यता दाखवतं. आता शक्यता किंवा पॉसिबिलिटी याचा अर्थ काय ते एक्झॅम्पल बरोबर मी तुम्हाला एक्सप्लेन करते. तर पहिलं एक्झॅम्पल, समजा मला मराठीत म्हणायचं असेल की ती पोहू शकते. असं जर मला मराठीत वाक्य बनवायचं असेल, ती पोहू शकते. तर आता इथे शकते म्हणजे ती पॉसिबिलिटी आहे की ती पोहायला तिला जमतं, तिला शक्य आहे. पॉसिबिलिटी म्हणजेच शक्यता आहे. आता हे वाक्य आपल्याला करायचं आहे इंग्लिशमध्ये. कर्ता, क्रियापद आणि मग कर्म. कर्ता आपला ती म्हणजेच शी. शकणं, शक्यता, यासाठी आपण इंग्लिशमध्ये कॅन हे वापरतो. म्हणून शी कॅन, आणि पोहणं स्विम. शी कॅन स्विम हे झालं पॉझिटिव्ह ॲफर्मेटिव्ह म्हणजे होकारार्थी वाक्य. ह्याच्यात शी हा आहे सब्जेक्ट म्हणजेच कर्ता. कॅन हे आहे हेल्पिंग वर्ब. हेल्पिंग वर्ब मराठीत आपण म्हणतो सहाय्यकारी क्रियापद, मदत करणारं क्रियापद. आणि स्विम हे आहे मेन वर्ब. मेन वर्बचा अर्थ मुख्य क्रियापद. मुख्य आपल्याला पोहण्याबद्दल बोलायचं आहे, म्हणून स्विम हे मेन वर्ब. त्याला मदत करणारं कॅन, त्याच्यातून आपल्याला शक्यता दिसते की ती पोहू शकते, अशा अर्थी ते येतं. आणि शी हा सब्जेक्ट आहे. असं ते वाक्य बनतं पॉझिटिव्ह किंवा ॲफर्मेटिव्ह होकारार्थी वाक्य. शी कॅन स्विम, ती पोहू शकते. सेम वाक्य जर आपल्याला नकारार्थी करायचं असेल, नेगेटिव्ह, तर आपण कसं करू शकतो? एकतर आपण म्हणू शकतो शी कॅनॉट स्विम, आणि अर्थ होतो ती पोहू शकत नाही. कॅनॉट फुल फॉर्म वापरला. पण समजा आपल्याला त्या कॅनॉटच्या ऐवजी कांट बोलताना म्हणायचं असेल किंवा लिहिताना सुद्धा लिहायचं असेल तर आपण सहजपणे तसंही लिहू शकतो. शी कॅनॉट स्विम किंवा शी कांट स्विम. दोन्हीचा अर्थ काय झाला? ती पोहू शकत नाही. आता ह्याचाच जर आपल्याला प्रश्न बनवायचा असेल, मराठीत म्हणायचं असेल ती पोहू शकते का, असा आपला प्रश्न आहे. ती पोहू शकते का, हा आपला प्रश्न. प्रश्न कसा आहे आपला? होकारार्थी, पॉझिटिव्ह, ॲफर्मेटिव्ह असा आहे. आणि म्हणून आपण ह्याला इंग्लिशमध्ये करताना नेहमी वाक्यरचना कॅन, जे हेल्पिंग वर्ब असतं, सहाय्यकारी क्रियापद असतं, ते नेहमी पहिल्यांदा घ्यायचं कॅन. त्यानंतर घ्यायचा सब्जेक्ट कॅन शी, आणि मग घ्यायचं मेन वर्ब कॅन शी स्विम. कॅन शी स्विम, ती पोहू शकते का, अशी आपली रचना वाक्याची बदलते जेव्हा आपण ते प्रश्न करतो. वाक्य कसं होतं? शी कॅन स्विम. फक्त एवढंच करायचं आहे, कॅन आधी आणि शी दुसऱ्या नंबरला. कॅन शी स्विम, शी कॅन स्विम, कॅन शी स्विम, ती पोहू शकते का.
हे झालं होकारार्थी म्हणून. नकारार्थी आपलं वाक्य आहे शी कॅनॉट स्विम किंवा शी कांट स्विम. हे जर आपल्याला प्रश्न बनवायचा असेल नकारार्थी तर आपण कसा बनवणार? हा घ्यायचा पहिल्यांदा कांट, त्यानंतर घ्यायचं शी आणि मग मेन वर्ब स्विम. कांट शी स्विम हे नकारार्थी प्रश्न झाला. मराठीत जर बोलायचं असेल हे आपण तर आपण कसं म्हणू? ती पोहू शकत नाही का? ती पोहू शकत नाही का? कांट शी स्विम ही झाली आपली एका वाक्याची 4 प्रकाराची वाक्य. म्हणजेच काय? शी कॅन स्विम होकारार्थी, ती पोहू शकते. होकारार्थी इंग्लिश म्हणायचं पॉझिटिव्ह किंवा ॲफर्मेटिव्ह. शी कॅनॉट स्विम ती पोहू शकत नाही, पूर्ण घेतलं कॅन नॉट. ह्याच्याऐवजी आपण जर शॉर्ट फॉर्म त्याचा घेतला तर शी कांट स्विम ती पोहू शकत नाही, अर्थ सेम. प्रश्न बनवायचा असेल शी कॅन स्विमचा कॅन शी स्विम. कॅन शी स्विम होकारार्थी ॲफर्मेटिव्ह असा क्वेश्चन, अर्थ होतो ती पोहू शकते का. शी कांट स्विम नेगेटिव्ह, त्याचा आपण नकारार्थी प्रश्न बनवायचा असेल कांट शी स्विम ती पोहू शकत नाही का, कांट शी स्विम ती पोहू शकत नाही का. असे हे 4 प्रकारचं आपण त्याची वाक्य, एकाच वाक्याचे 4 वेगळे वेगळे प्रकार आपण करू शकतो. हे झालं एक उदाहरण. लगेच आपण दुसरं उदाहरण आज घेऊया म्हणजे आणखीन तुम्हाला स्पष्ट होईल. तिथे शी हा आत्ता आपण करता घेतला म्हणजे ती, याच्याऐवजी यू हा घेऊ शकतो, आय घेऊ शकतो, कुठचाही प्रोनाऊन आपण घेऊ शकतो. आता आपण यू घेऊया. वाक्य करूया की तू इंग्लिश बोलू शकतेस किंवा तू इंग्लिश बोलू शकतोस. पहिला सब्जेक्ट तू म्हणजे यू. कॅन शकणं यासाठी कॅन. बोलणं स्पीक. आणि काय बोलू शकतेस का किंवा शकतोस का? इंग्लिश. सो इंग्लिश. यू कॅन स्पीक इंग्लिश. तू इंग्लिश बोलू शकतेस किंवा तू इंग्लिश बोलू शकत नाहीस. तू इंग्लिश बोलू शकतेस किंवा तू इंग्लिश बोलू शकतोस. शकत नाही आपण पुढे घेणार आहोत नेगेटिव्ह. कसं बनवणार? यू कॅनॉट स्पीक इंग्लिश. आता याचा अर्थ तू इंग्लिश बोलू शकत नाहीस. यू कॅनॉट स्पीक इंग्लिश. तू इंग्लिश बोलू शकत नाहीस. जर प्रश्न बनवायचा असेल पहिल्या वाक्याला पॉझिटिव्हला यू कॅन स्पीक इंग्लिश, मगाशी म्हटल्याप्रमाणे कॅनने सुरुवात करायची, हेल्पिंग वर्ब सहाय्यकारी क्रियापदाने. कॅन नंतर यू घ्यायचा, सब्जेक्ट जो असेल तो. कॅन यू स्पीक इंग्लिश. कॅन यू स्पीक इंग्लिश. मराठीत अर्थ कसा करणार आपण? तू इंग्लिश बोलू शकतेस का, किंवा जर मुलगा असेल तर तू इंग्लिश बोलू शकतोस का. जर अनेक आदरार्थी कोणी व्यक्ती असेल, मोठे काका असले समजा, तुम्ही इंग्लिश बोलू शकता का, कशाही अर्थी कॅन यू स्पीक इंग्लिश. इंग्लिशमध्ये एकच. ओके. हे झालं पॉझिटिव्ह ॲफर्मेटिव्ह म्हणजेच होकारार्थी प्रश्न. दुसरं वाक्य यू कॅनॉट स्पीक इंग्लिश. या कॅनॉटच्या ऐवजी आपण शॉर्ट फॉर्म काय म्हणतो? ऑफकोर्स कांट. कॅनॉटच्या ऐवजी कांट हा आपला शॉर्ट फॉर्म असतो. नेगेटिव्ह करताना कांट पहिला घ्यायचा, म्हणून कांट, नंतर सब्जेक्ट म्हणजे यू, पुढे स्पीक इंग्लिश. कांट यू स्पीक इंग्लिश. तू इंग्लिश बोलू शकतोस का, शकत नाहीस का, तू इंग्लिश बोलू शकत नाहीस का, असं जे म्हणतो ना आपण मराठीत, त्यावेळेला कांटने सुरुवात करायची. कांट यू स्पीक इंग्लिश. तू इंग्लिश बोलू शकत नाहीस का. परत एकदा फक्त सांगते अर्थासकट. यू कॅन स्पीक इंग्लिश. तू इंग्लिश बोलू शकतेस किंवा शकतोस. यू कांट किंवा कॅनॉट एक त्यातलं. यू कॅनॉट स्पीक इंग्लिश. तू इंग्लिश बोलू शकत नाहीस. कॅन यू स्पीक इंग्लिश. तू इंग्लिश बोलू शकतेस का किंवा शकतोस का.
आणि कांट यू स्पीक इंग्लिश, तू इंग्लिश बोलू शकत नाहीस का? असे झाले आपले परत सेकंड सेंटेन्सचे 4 प्रकार. आज मी इथेच थांबते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच. बाय.